देखो, जिस नेता का मैं कार्य करता हूँ वो नेता बहुत ही अलग विचार रखने वाला नेता है। ऐसे 100 बेड वाले हॉस्पिटल इसी मीरा बंदर शहर में, इसी विधानसभा में वो 10 बना देंगे भविष्य के हिसाब से, लोगों की ज़रूरत के हिसाब से। तो ये जो सोच है या जो आपने कहा बदनामी का या कोई राजनीति इसके पीछे होती रहेगी, कोई फर्क नहीं पड़ता वो चीज़ से। जो सच है मैंने आपके सामने रखा है, यही सच रहेगा अंतिम तक। मेरा नेता की ये सोच थी, ये हॉस्पिटल उनका जो सपना था उनके माँ के नाम से बना के इस मीरा बंदर के लोगों को कैशलेस सुविधा देना, ये और आगे चलता रहेगा। इसके बाद और बढ़िया सा हॉस्पिटल बनेगा और बेड वाला हॉस्पिटल बनेगा, मैक्सिमम सुविधा हम लोग देंगे। बाकी रहा सवाल बदना भी, वो कुछ फर्क नहीं पड़ता। नेता मेरा बहुत ही उम्दा है और ये सब चीज़ें उसके लिए बहुत छोटी है। माझं नाव संजय लक्ष्मण रणदिवे। मी काल सकाळी आलो, सकाळी आल्यानंतर माझ्या छातीमध्ये पेन करत होतं और त्यांनी ECG वगैरे हे केलं आणि मग मला ICU मध्ये ॲडमिट केलं। हॉस्पिटलचा स्टाफ तर खूप चांगला आहे, त्यांच्यावर काही हे नाही। तुम्हाला उपचार त्वरित मिळाले का? लगेच जसं मला आणलं तसं लगेच या लोकांनी ॲडमिट करून घेतलं इथे आणि मग उपचार पण फटाफट झाले। ॲडमिट केल्या म्हणजे माझ्या छातीमधलं पेन लगेच दूर झालं। माझं नाव बाळकृष्ण पाटील आहे आणि मी आलो डोंबिवलीवरनं। म्हणजे खूप लांबचा प्रवास आहे आमचा, जवळपास 40 ते 45 किलोमीटरचा प्रवास आहे आणि माझ्या भावाला झालेला ब्रेन ट्यूमर आणि अशा अवस्थेत त्यांनी एकदम पटकन म्हणजे जवळपास गुरुवारी ॲडमिट झालेला आणि त्याच्यानंतर पुढच्या गुरुवारी लगेच ऑपरेशन झालं त्याचा आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो कव्हर व्हायला एकदम चालू झाला। आणि इकडचा स्टाफ तर एकदम चांगला आहे, स्टाफचा पूर्ण लक्ष देतात एकदम आणि जेवायला वगैरे पूर्ण एकदम चांगलं आहे। तुमच्याकडनं काय शुल्क वगैरे घेतलं होतं का? निशुल्क सगळं एकदम आहे, फक्त आपलं काय बाहेरचं असेल ब्लड वगैरे त्याच्याच फक्त हे लागतात, दुसरं काहीच नाही। म्हणजे जवळपास ते पण नाहीच आहे, काहीतरी अशा येतच पकडा। ऑपरेशन जे झालं आहे ऑपरेशनसाठी काही 1 रुपया तरी घेतलं? 1 रुपया पण नाही। हो, माझं नाव अनिल चव्हाण आहे आणि माझी मावशी गंगाबाई कोत्राड यांना मी घेऊन आलो होते हॉस्पिटलमध्ये। सगळं कल्पना मला दिले हॉस्पिटलचे स्टाफनी, जे स्कीमच्या अंतर्गत आमचं नाही होणार तर आम्हाला BMCला आपला MBMCला जे काय पण जे चार्जेस असेल त्यांचा याच्यामध्ये द्यायला लागेल, ते सगळं आम्हाला माहिती दिलं आहे। किंवा फुले अंतर्गत योजनेअंतर्गत जे डॉक्युमेंट्स लागणारे असतील ते महाराष्ट्राचं रेशन कार्ड, पिवळं, ऑरेंज आणि पांढरं, हे 3 कलरचे कोणतेही रेशन कार्ड महाराष्ट्राचं चालतं। आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्ड या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट नसले तरी चालते। जी सर, आप देख रहे हैं बॉन्डर इंडिया टीवी। इस समय है मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाइक रुग्णालय में, जहां पे नो कैश हॉस्पिटल, यानी कि यहां पे बिना पैसे का उपचार किया जाता है। यहां पे कुछ नियम है कि महाराष्ट्र का आपके पास राशन कार्ड होना चाहिए और आधार कार्ड होना चाहिए, तभी आपका यहां पे फ्री में उपचार किया जाएगा। उसके साथ साथ कुछ मनपा के भी नियम है कि यहाँ पे अगर आपको रिजेक्ट किया गया, यानी कि अगर आपका राशन कार्ड दूसरे स्टेट का है और आपने यहाँ उपचार किया है तो उसका बेड चार्जेस देना पड़ता है, जो कि 1 दिन का 1500 रुपया है। लेकिन कुछ दिन पहले कुछ लोगों ने इस हॉस्पिटल को बदनाम करने की कोशिश किया कि इस हॉस्पिटल में पैसा लिया जाता है। जैसे ये सूचना शिवसेना नेता सचिन मांजरेकर को लगी, वैसे ही वो अपने टीम के साथ में इस हॉस्पिटल में आए। यहाँ के जो डॉक्टर हैं, यहाँ के जो स्टाफ हैं, उनसे जानना चाहा कि नो कैश हॉस्पिटल में आपने पैसा कैसे लिया। तो उन्होंने जब उनसे बात किया तो उन्होंने कहा कि हमने कुछ पैसा नहीं लिया, जो मनपा के जो चार्जेस हैं हमने वही लिया। यहाँ तक कि जो भी यहाँ पे पेशेंट आते हैं
उनसे कंसर्न फॉर्म भरा जाता है, उनका वीडियो लिया जाता है, उनको बताया जाता है कि अगर आपका फॉर्म रिजेक्ट होगा तो आपको मनपा का जो चार्जेस है वो देना पड़ेगा। हमने यहाँ के डॉक्टरों से बात किया, यहाँ पे कुछ पेशेंट आए थे उनसे बात किया कि आखिर में पूरा मामला क्या है। सचिन मांजरेकर से भी बात किया, उन्हें हमें क्या जानकारी दिया। प्रथम माझं नाव प्रणय प्रकाश जाधव, ॲज अ प्रोजेक्ट हेड म्हणून मी इथे कार्यरत आहे आणि जे आरोप होत आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत असं माझं म्हणणं आहे। कारण की जे आपण ॲडमिशन करतो आहे ते पूर्णपणे पेशंटच्या रिलेटिव्हला सगळं पूर्वकल्पना देऊन, त्यांना सगळ्या माहिती देऊन, त्यांचे व्हिडिओ कन्सेंट घेऊन आणि कन्सेंटवर साईन घेऊन आपण हे ॲडमिशन करत आहोत। ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना अगोदर सांगतो, त्यानंतर त्यांचा होकार असेल तेव्हा आपण ते ॲडमिशन करतो। हे सगळे ॲडमिशन महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत आपण करण्यात आले आहोत आणि त्यानंतर तिथे आपण जी फाईल पाठवतो, प्रिऑथ पाठवतो, त्यानंतर तिथून जे रिजेक्शन आले त्यानंतर आपण जे महानगरपालिकेला बेड चार्जेस किंवा जे काही शुल्क आहे ते महानगरपालिकेला जमा करावे लागतात। पूर्णपणे इथे कॅशलेस सुविधा आहे। आपण जेवढे पण आत्ता सध्या टिल डेटपर्यंत जे काही उपचार केले 0 रुपयात आपण सगळे उपचार केले, इन्क्लुडिंग मेडिसिन, फूड, स्टे हे सगळं मोफत करण्यात आले आहे। एमर्जन्सी कुठल्या केसेस आल्या त्यांच्याही आपण एमर्जन्सी टेलिफोनिक ETI घेऊन आपण त्यांच्यावर उपचार केले जातात आणि त्यानंतर मग आपण पेशंटला पूर्णपणे मोफत सुविधा देतो। महानगरपालिकेचे जे चार्जेस तुम्ही सर म्हणताय याच्यावरती जे कन्सल्ट फॉर्म जे तुम्ही भरता या कन्सल्ट फॉर्ममध्ये ते मेन्शन केलं आहे का आणि समजा ते शुल्क नेमकं तरी काय घेतात? संपूर्ण पद्धतीने त्यावर मेन्शन केलेलं आहे आणि त्यानंतर पेशंटच्या रिलेटिव्हला ते आपण एक्सप्लेन करतो। एक्सप्लेन केल्यानंतर त्यांची स्वाक्षरी घेतो आणि त्यानंतर आपण पेशंटला ॲडमिट करतो आणि हे शुल्क आहे ते महानगरपालिकेमध्ये जमा करावे लागतात। त्याची रीतसर त्यांना पावती मिळाली जाते। जे तुमच्यावरती आरोप करण्यात आले होते हॉस्पिटलवरती जे सिंग कुटुंब होतं यांना हे कन्सल्ट करण्यात आलं होतं का? पूर्णपणे कन्सल्ट करण्यात आलेलं होतं। त्यांची जी रिलेटिव्ह सोबत चित्रफित घेतलेली आहे ती माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे। त्यांचे जे कन्सर्टवर साईन घेतलेले आहेत तो माझ्याकडे कन्सर्ट पेपर आहे आणि हा सगळे प्रूफ माझ्याकडे सध्या तरी अवेलेबल आहे। समाज माध्यमावरती जे काही बिलं फिरतात 10,500चं त्याच्या बिलचं काय खुलासा करा? बिलचा खुलासा असा आहे की पेशंटचं रिजेक्ट झाल्यानंतर जे महानगरपालिकेचे चार्जेस, बेड चार्जेस आहे ते त्यांना पे करावे लागतात, तेही महानगरपालिकेला जाऊन। बाकी त्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर चार्जेस, नर्सिंग चार्जेस टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे, इन्क्लुडिंग फूड। समजा या हॉस्पिटलमध्ये काही इमर्जन्सी आले तर त्या लोकांसाठी मग तुम्हाला काय सुविधा असतात? इमर्जन्सी आले तर त्वरित त्यांच्यावर उपचार केले जातात। नाही त्यांच्यासाठी ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या सुविधा असतात यासाठी तुम्ही कसं काम करता? त्याच्यावर आपण सर एमर्जन्सी ETI म्हणून एक प्रोसेस आहे ते घेतलं जातं, त्यानंतर उपचार चालू केले जातात आणि नंतर आपण ते प्रोसेस अप्रूव्हल आलं की पेशंटला डिस्चार्ज करतो। कॅशलेस हॉस्पिटल ज्या सुविधांवर चालतं ती गव्हर्नमेंटची कोणती सुविधा आहे आणि त्या सुविधाच्या कॅटेगरी ज्या लोकांना तुमच्या सुविधा दिल्या जात नाही त्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात आणि काय लागतं त्याबद्दल जरा सांगा। महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत योजनेअंतर्गत जे डॉक्युमेंट्स लागणारे असतील ते महाराष्ट्राचं रेशन कार्ड, पिवळं, ऑरेंज आणि पांढरं हे 3 कलरचे कोणतेही रेशन कार्ड महाराष्ट्राचं चालतं। आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्ड या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट नसले तरी चालते। अप्रूव्हलला कोणताच त्रास होत नाही। लोकांकडे आधार कार्ड असतात पण महाराष्ट्र नसेल तर काय? रेशन कार्ड हे मॅन्डेटरी आहे कारण जे स्कीम आहे महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत त्या स्कीम अंतर्गत जे डॉक्युमेंट्स लागणारे आहेत ते रेशन कार्ड, आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्ड ह्या 3 गोष्टी गरजेच्याच आहे। हॉस्पिटल तयार झाल्यापासूनच इथे प्रत्येक वीकला माझी एक व्हिजिट्स असते पेशंटला भेटण्यासाठी असेल या चाललेल्या सिस्टमवरती एक आपण म्हणूया की एक सपोर्टिंग नियंत्रण, कारण शेवटी 146 विधानसभा क्षेत्रामध्ये हॉस्पिटल तयार झालेलं आहे आणि आदरणीय परिवहन मंत्री या राज्याचे तसे आमचे या विधानसभेचे आमदार आणि शिवसेनेचे आमचे संपर्क प्रमुख आदरणीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या अथक प्रयत्नाने ही इमारत हा डोलारा या ठिकाणी उभा आहे। एक स्वप्न होतं की मीरा भाईंदरच्या रुग्णांना कॅशलेस सेवा मिळावी, तर कॅशलेसचा कन्सेप्ट हा जो तुम्ही मगाशी उल्लेख केला की काही दिवसांपासून काही मतभेद सुरू आहेत, काही न्यूज सुरू आहेत निगेटिव्ह, त्यांना कॅशलेसचा अर्थ प्रामुख्याने कळलेला नाहीये। कारण इथली अगदी सोप्या भाषेत मी रूपरेषा सांगतो, सुरुवातीला पेशंट जेव्हा ठिकाणी येतो तर पेशंटचे आधार कार्ड आणि राशन कार्ड या ठिकाणी मागितलं जातं, कारण आपलं हॉस्पिटल हे महात्मा ज्योतिबा फुलेच्या अंतर्गत ज्या काही योजना आहेत, ज्या काही सुविधा, ज्या काही उपचार आहेत त्याच्यावरती काम करतं। तर त्या अंतर्गत हे 2 डॉक्युमेंट्स अत्यंत महत्त्वाचे असतात। ज्या रुग्णांचे किंवा ज्या रुग्णांकडून हे 2 डॉक्युमेंट्स पूर्तता केली जात नाही किंवा आम्ही गावी ठेवलेले आहेत, आम्ही आणतो, आमच्या घरी विसरलंय, आम्ही घाईघाईत आलेलो, तेव्हा त्यांची मानसिक स्थिती पाहून या ठिकाणी सेवाभावी वृत्तीने त्यांना ॲडमिट केलं जातं। परंतु त्यांच्याकडून ॲडमिशनच्या अगोदर त्यांच्या कुटुंबियांकडून आपण या ठिकाणी कन्सर्न फॉर्म सही करून घेतो। त्या फॉर्ममध्ये लिहिलेलं असतं की जर तुमचे कागदपत्र योग्य निघाले नाहीत
किंवा दिलेले कागदपत्र हे महाराष्ट्र शासनाकडून अप्रूव्ह झाले नाही, त्याच्यावरती अप्रूव्ह आलं नाही, तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या धर्तीवरती महापालिकेने जे काही नियम, अटी, शर्ती आणि जी काही फीस नोंदवलेली आहे ती तुम्हाला पेड करावी लागेल. तुम्हाला याची मान्यता आहे का, तुमची परवानगी आहे का, तुम्ही याला तयार आहात का, असा लेखी कन्सर्न फॉर्म आणि एक व्हिडिओ त्यांच्याकडून आपण घेतो आणि त्यानंतरच उपचाराला आपण सुरुवात करतो. अनेकदा ठिकाणी पेशंट असे पण साहेब येतात की जे त्यावेळेला अनकॉन्शियस पद्धतीमध्ये असतात, उपचार नंतर भाग, पण त्यांना त्यावेळेला स्टेबल करणं ही कुठेतरी एक हॉस्पिटलचं नैतिक कर्तव्य असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अनेक रुग्णांना आपण ऍडमिट करून घेतो, त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुद्धा सुरू होतात, त्यांना स्टेबल 1-2 दिवसामध्ये केलं जातं. परंतु अप्रूव्हल न आल्यामुळे आपण त्यांना सांगतो की बाबा इथे तुमचं जो पुढचा महत्वाचा उपचार आहे, कोणती सर्जरी असेल, कोणतं ऑपरेशन असेल, ते आम्ही करू शकत नाही कारण अप्रूव्हल आमच्याकडे नाही आहे. मग अशा रुग्णांना आपण डिस्चार्ज द्यायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला त्यांना जे आधी सांगितलेलं असतं बिफोर ऍडमिशन्स की हे आपलं महापालिकेचं जी काही फीज आहे ही तुम्हाला आता पेड करावी लागेल. त्यानंतर हे सगळे न्यूसन्स घडत आहे जेव्हा की त्यांना ती गोष्ट पूर्ववत माहिती आहे, त्यांना याची पूर्ण कल्पना आहे, त्याने सही केलेली आहे, तसा व्हिडिओ दिलेला आहे, त्यानंतर सुद्धा केवळ आणि केवळ बदनाम कसं करता येईल या हेतूने या हॉस्पिटलला कुठेतरी धाब्यावर धरलं जातं आणि या ठिकाणी गदारोळ होऊन आवाज विवाद बराचसा तमाशा वगैरे होतो. आम्ही कधी कधी जवळ असल्यावरती या ठिकाणी पोहोचतो, पण हे आम्हाला आलेले आतापर्यंतचे अनुभव आहेत. मुळात हॉस्पिटल अतिशय कॅशलेस या शब्दाला साजेल असंच काम करतं आणि जी रोख रक्कम मागितली जाते किंवा जे फीज आकारली जाते, ह्या जा काही जे काही मथळे आम्ही वाचले, ह्याचा अर्थ एवढाच आहे की महानगरपालिकेला हे बिल आपल्याला पेड करायचं असं कोणतंही बिल आपल्याला हॉस्पिटलला पेड करायचं नसतं. महापालिकेतून त्या रुग्णाच्या त्या बेडचा खर्च जो ठरलेला आहे महापालिकेच्या नियमानुसार तो यांच्याकडे येतो. तो खर्चाची जी काही पावती असते हे त्या पेशंटच्या कुटुंबियांना दाखवतात आणि त्याच्यावर त्यांना पैसे महापालिकेला भरायचे असतात, हॉस्पिटलला भरायचे नसतात. हॉस्पिटल पेशंट कडून एकही रुपया आकारत नाही. मग तो औषधांचा असेल किंवा बेडचा असेल, हे दोन्ही खर्च महापालिकेच्या धर्तीवरती मीरा भाईंदर महापालिका जे डिमांड करते, जे मागते ते रुग्णांच्या कुटुंबियांना मीरा भाईंदर महानगरपालिकेला भरायचं असतं, या स्वर्गीय इंदिराबाई हॉस्पिटलला भरायचं नसतं. ही एक प्रामुख्याने बाब लक्षात घ्या. देखिए, आज हमने अपने विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर जी के साथ आए यहाँ पे और हमको मालूम पड़ा कि यहाँ पे कुछ लोग गलत मैसेज दे रहे हैं. तो हम यहाँ पे आए, हमने हॉस्पिटल को विजिट किया, स्टाफ को मिला, डॉक्टर्स को मिला, मैनेजमेंट को मिला हमने, और मैनेजमेंट को मिलकर हमने डॉक्यूमेंटेशन देखा कि यहाँ पे कैशलेस सुविधा है, लेकिन टर्म कंडीशन, आप कोई पॉलिसी लेते हैं, मेडिक्लेम लेते हैं तो आपको टर्म कंडीशन मैंडेटरी है. तो यहाँ पे पहले टर्म कंडीशन पे साइन ले लिया जाता है, सब कुछ होता है, प्रोसीजर समझाया जाता है, उनका रिटर्न जो डॉक्यूमेंटेशन रहता है और उनका वीडियोग्राफी भी की जाती है. हमने जाके यहाँ पे प्रॉपर देखा और सब चीज़ें वैसी ही निकली है. लेकिन अगर उसके बाद भी टर्म कंडीशन में जैसे कि राशन कार्ड नहीं बैठ रहा है, उनका यहाँ का आधार कार्ड ही नहीं है, तो ये उनको जो मैंडेटरी बिल है उनको देना ही पड़ेगा और इनको समझाया जाता है. उसके बाद कुछ लोग राजनीति कर रहे हैं तो बहुत गलत है. यहाँ पे बाकी लोगों का, सामान्य पब्लिक का नुकसान हो रहा है ये राजनीति के चक्कर में. अब मैंने यहाँ पे देखा, यहाँ पे बैठने की जगह नहीं है. मतलब इतना अच्छा फैसिलिटी मिल रहा है यहाँ पे. हमारे जो आमदार साहब, जो हमारे मंत्री साहब हैं, उनके थ्रू, प्रताप सरनाइक साहब के थ्रू, ये जो बहुत अच्छा समाज सेवा हो रहा है और यहाँ पे पब्लिक का लाइन लगी हुई है. यहाँ पे कई लोग खड़े हैं जो स्टैंडिंग में, 100 बेड का है. तो यहाँ पे फ्यूचर में मैं इस आपके चैनल के माध्यम से हमारे आमदार साहब, हमारे मंत्री साहब को विनय करूंगा कि यहाँ पे कैपेसिटी बढ़ाया जाए, 100 बेड से यहाँ पे 500 बेड किया जाए और पब्लिक का अप्रिशिएशन उनको हमेशा मिलता रहेगा. 2-4 लोगों के बोलने से कुछ फर्क नहीं पड़ता है. मैं उनको यही बधाई दूंगा कि बहुत अच्छा काम चल रहा है. हम आपके कार्यकर्ता के हिसाब से हमने विजिट किया और सरप्राइजली हमने यहाँ पे आए, इनको सरप्राइज दिया स्टाफ को. स्टाफ भी कोऑपरेटिव है, पूरा डॉक्यूमेंटेशन प्रॉपर है, तो यहाँ पे कुछ गलत नहीं हुआ है. प्रॉपर जैसा इसके सुविधा के हिसाब से होता है, जैसे मैंडेटरी है, जो आपकी पॉलिसीज है उसके हिसाब से प्रॉपर चल रहा है. यहाँ कोई दो राय नहीं है. मेरा इतना ही कहना चाहूंगा कि यहाँ पे जितने भी हैं मीरा भाईंदर के रहवासियों को बहुत सुविधा मिल रही है और फ्यूचर में यहाँ पे जो कैपेसिटी है हॉस्पिटल की 500 हॉस्पिटल, मैं चाहूंगा साहब को बोल के निवेदन करूंगा आपके चैनल के माध्यम से, यहाँ पे 200-500 बेड के हॉस्पिटल की कैपेसिटी बढ़ाई.